त्याच्याकडून एक जॅकेट घेतले मी तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. 300 रुपयात भेटले. जर तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊ शकता. 12 डब्यांची धीमी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ही लोकल 4:08. ये तुम्हारा साइज एकदम परफेक्ट है. किसी से भी दिखा लो. आणि ह्याच्यावरती एक झिपर आहे आणि एक जॅकेट आहे असावाला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की सगळे चांगले असाल. तर सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तारीख आहे 2. तर आपण मी चाललो तर CSTला थोडी शॉपिंग वगैरे करायची होती. शर्ट वगैरे घ्यायचे होते मला. आणि फोनला पण खूप दिवस झाला कवर वगैरे घेतला नाही. फ्लिपफ्लॉप वगैरे सगळं असं राहून गेलं. तर आता बोललो आपण जाऊया. आता सकाळचे वाजलेत 11. तर आपल्या 2 वाजेपर्यंत परत यायचं आहे. 1:30-2 वाजेपर्यंत कामाला पण जायचं आहे परत. आणि त्यामुळे आपण थोडं घाई करतो आहे. आता आम्ही आलो स्टेशनला, बघू शकता. तर गाडी लावली आहे. गाडी आता पार्किंगमध्ये लावली आहे. बाहेर अजिबात जागा नव्हती गाडी लावायला. आणि बाहेर सेफ पण असते म्हणून आपण पार्किंगमध्येच गाडी लावली. आता पार्किंगची स्लिप काढू आणि आपण निघूया. ट्रेन पकड्यावरून तिकीट पण काढायचं आहे. तर बघत राहलो कसा होता कसा नाही. आणि आता एकटाच चाललो मी. तर थोडं शूट कमी घेईन, पण जे हवे ते सगळं घेईन. आणि बघत राहा व्लॉग. जे मला पाहिजे वगैरे असं कवर गार्ड पण माझा फुटला आहे, स्क्रीन गार्ड. तर ते पण लावायचं, कवर पण घ्यायचं, स्विच पण घ्यायचे, जॅकेट वगैरे पण घ्यायचे होते. कुठून पण जसं राहिलं होतं. आता टाईम भेटला तर जाऊन येतो मी पच्ची. तुम्हाला सांगतो कसं काय. ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. अरे तर पावती फाडतो पार्किंगची. कितना बाय पार्किंग का? हां 10 नंबर बोले. पार्किंगची पावती फाडली का? 2 तासाचं काम आहे तरी लावावं लागतं. पैसे जास्त सगळे 10 रुपये 8 घंटे. किती घंटे करते? 12 घंटे का? 12 तासाचे 10 रुपये. सुट्टे काढतो भाऊ, 100 रुपये दिले त्याला. जर आपण जाऊया, तिकीट काढूया आणि मग भेटूया पुढे, बघूया किती वेळ लागतो किती नाही. चलो थँक्यू. सुट्टे घेतले बघू शकता. आता आपण चालू स्टेशन जाऊ. ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा कसा होतो कसा नाही. आता तिकीट घेतलं आपण CST रिटर्न. आता एवढं तर कळलं आहे मला की तिकीट वगैरे कुठं जाताना तर काढत जातं. कारण की चेकिंग वगैरे होते. आणि नाही झाली तरी 30 रुपये तुमचं काय जाणार आहे. मग पकडलं तर 4 लोकांसमोर त्याचा फालुदा होतो. 4 लोक तोंडाकडे बघतात. त्यापेक्षा तिकीट काढून गेलेच परवडतं. 30 रुपयांनी काय मोठी गोष्ट नाही. आणि आता चाललो वरती. बघू आता ठाण्याला जायला लागेल. ठाण्यावरनं CST ट्रेन पकडायला लागेल. तर बघू आता फास्ट ट्रेन पकडूया. माझं घरचे वगैरे नाहीत. लास्ट टाईमला घरची फॅमिली होती म्हणून कसं स्लो ट्रेन पकडलेली. फास्ट ट्रेन पकडून पटची जाऊया आता. बघत राहा लास्ट ट्रेन. तर ठाण्याची ट्रेन आली आहे. स्टेशनला आलो. सकाळ सकाळी बॅग वगैरे कॉलेजची आठवण नाही लागली. कॉलेज जायचं वाशीला. त्या साईडला पकडायचं वाशी. सांगतो आता त्यासाठी असं आलं सकाळ सकाळी बॅग वगैरे. आता कॉलेज टाईमची आठवण. स्टेशन ट्रेन तर आली आहे. तर जाऊ ठाण्याला जाऊ. ठाण्याला आलं आहे. प्लॅटफॉर्म चेंज करून आपण दोघं CST लागली. फास्ट ट्रेन पकडून आलो जाऊया. ठाणे स्टेशन एकटा फिरतो. चांगला असतो. आज दिवस असतो माझ्याकडं. तर मस्त फिरून आला असतो सगळीकडे. टाईम आपल्याला जायचं आहे. आम्हाला परत जायचं. हां तर बघूया ट्रेन कुठं लागली. CST
फायनली 40-45 मिनिटांनी आपण स्टेशनला पोहोचलो. तर 500 असून सुद्धा इतका टाईम लागला आपला माहीत नाही का लागला पाहिजे. आणि आता आपण स्टेशनला पोहोचलो. टी सी वगैरे बघू शकता. टिकिंग चेक वगैरे करावं लागलं. लेफ्ट साईडला जायचं आपल्याला बघूया. जॅकेट वगैरे भेटतात मला ॲड्रेस वगैरे म्हटलं फ्लिपफ्लॉप फोनचा कवर वगैरे पण बघायचं. बघा तेव्हा लास्टपर्यंत ब्लॉक सांगतो तुम्हाला. तर जरा आवाज येत नसेल स्टेशनला हळू बोलतो लावून कसं बाहेर आला होता. बघूया त्या साईडला जे टनल आहे ना टनल क्रॉस करून त्या साईडला आपण लेफ्ट साईडला आलं तर बघूया काय भेटतं. सांगतो मी आवाज येतो का नाही माहीत नाही मला. जरा जास्त लावली लोक 4 लोक कोणाकडे फक्त मी थोडं हळू बोलतो. तर आता तुम्हाला सांगतो मी बघत राहू. बस मी राईट साईडला आलो आहे. अंडरग्राऊंड जो रस्ता आहे स्टेशन आहे त्या साईडला निघाला हायवेच्या तिथून आलं आहे. तर इथं बघू शकता सगळं. इथं पण शॉप्स वगैरे आहेत. CST वगैरे इथं सगळं तुम्हाला माहीत असेल. आपण इथून जाऊ फॅशन स्ट्रीटला. तर तिकडं बघूया आपल्याला काय भेटतं आहे का. व्हिडिओ वगैरे पण बघूया भेटले चांगले तर घेऊया. आता आवाज येतो का नाही मला माहीत नाही. वरती खूप आवाज आहे. हे सगळं आता या पूर्ण हे केलं आहे रिकन्स्ट्रक्ट केलं आहे लोकांनी सगळं मस्त इंटेरियर वगैरे. ह्याच्या पहिले सगळं चांगलं नव्हतं इतकं. बघत हवं भाई लास्ट. तर सबवेवरून बाहेर आलो आहे. इथं समोर जे वडापाव आले तर तिथं काय हंग होतो. घरून निघताना आपण काही खाल्लं नव्हतं. घालायला नव्हतं मी नव्हतं त्याला. त्यामुळे मी तसंच निघालो. तर मग आता पहिले काय खायला लागेल. मग आपण मार्केट फिरून सरळ तसं गेलं की ॲड्रेस मार्केट आहे तुम्हाला दाखवतो. इथे एक तिथे बघू शकता स्टेशन ते जस्ट समोर आहे. आम्ही जाम टाईम तर मुंबईचा वडापाव खातो तुम्ही बघू शकता. तर आता खाऊया आणि मग जाऊया मार्केटमध्ये जे पण आपण बघूया घेऊया. मला खाऊन आल्यानंतर सांगतो. वडापाव खाल्ला इथं काय खास नव्हता. तो बोलला गरम आहे पण गरम नव्हता नॉर्मल होता आणि टेस्टला पण काय चांगला नव्हता. त्यापेक्षा आता आपल्या इथं जे वडापाव वगैरे चांगला लागतात ठीक आहे. पण आता जरा भूक लागली म्हणून खाल्लं. खूप टाईम नंतर मी वडापाव खाल्ला मित्रांनो. असं मी आता नाही खात पावच नाही खात. पावण्याचं ॲसिडिटी वगैरे होते. आता पुढे जाऊन दुसरं काहीतरी खाईल. पहिले काय घ्यायचे ते घेऊन टाकू. त्यानंतर मग खाऊ. तुम्हाला दाखवतो मी काय खाईल ते. तर आपल्या एका तासाच्या आतमध्ये सगळं उरायचं आहे कारण की 1.5-2 वाजता आपल्याला जायचं कामाला. बघू आता मित्राला वगैरे सांगतो मी थोडं ॲडजस्ट करायला लेट झालं तर. पण तरी आपल्याला लवकर आवरून जायला लागेल. जसं आपल्या इथून निघायला लागेल ॲटलिस्ट. तर बघत आलो कसं होतं कसं नाही. तर चाललो आहे मी ॲड्रेस मार्केटला. दाखवतो तुम्हाला आम्ही सगळं. लांब दिसतं ते सगळा फॅशन स्ट्रीट मार्केट आहे. इथून हा सगळा हा पूर्ण पट्टा एकदम एंडपर्यंत. आणि इथून यो आझाद मैदान बघू शकता. इथून तर आता इथून फॅशन स्ट्रीटमध्ये बघूया आपण आपल्या ते जॅकेट वगैरे पायट वगैरे जे पण पाहिजे भेटते का नाही बघूया. भेट कसं तुम्हाला सांगतो. गाडी क्रॉस करतो मला सांगतो दाखवतो किती काय बार्गेनिंग वगैरे करून पुढं सांगतो. बघत राहू. जर्सी ओके आगे लटकाता है. आगे लटकाता. ये तुम्हारा साइज एकदम परफेक्ट है. किसी से भी दिखा लो. लग रहा है कहाँ ओवर साइज है. तो तुम हो रहे हो डबल साइज एक्सेल साइज है. ओवर साइज है ना. थोड़ा ओवर है भी तो आजकल फैशन है. मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो मी सगळं पॅक करून टाकलं आहे तुम्ही. ही पुढे घेतली आणि ह्याच्यावरती एक झिपर आहे आणि एक जॅकेट आहे असावाला जो ब्लॅक आहे ना तसावाला. तर हे 3 घेतले. शॉप का ना ये बताओ ना नंबर. 338. 338. तर
338 फाइनल तो अंकल के शॉप का नंबर आहे 338 आणि आता हे घालून वगैरे बघितलं एकदम प्रॉपर तर हे सगळं बघू शकतो धागे वगैरे त्या हुडीचेच लागले तर चांगले प्राईजमध्ये दिले 350-400मध्ये त्यांनी हुडी दिले जास्त म्हणजे मी पण हे केलं नाही मग आपण जायचं आहे म्हणून तर भावाने केलं चांगलं एक तास झाला मी इथं टाइमपास करतो मित्रांनो हे सगळं पॅक करतो जातो पॅन्ट वगैरे घ्यायचे आहेत आणि फोनचा कवर घ्यायचा आहे आणि एक फ्लिपफ्लॉप घ्यायची फ्लिपफ्लॉप तर मला काय भेटली नाही मी इथं आता बघत होतो बघू आता फ्लिपफ्लॉप पण भेटली पैंट बता दो चलो पॅन्ट हे काय आपका पैजन का ठीक आहे काका बोलतात की उनके त्यांच्या वर्गीचं पण आहे पॅन्ट आपण आता बघूया आपण जसं स्ट्रेट फिट घातले तशी भेटते का भेटत असेल इथून घेऊया आणि निघूया चला मित्रांनो तर इथं आपण 2 पॅन्ट घेतल्यात बघू शकता एक ब्लॅक आहे आणि एक कोणचं खरं डार्क ब्लू हे सगळे स्ट्रेट फिट आहेत ना त्याच्यामध्ये शॉप का नाम आपके नंबर शॉप नंबर 201 कोई बंदा आ गया चेंज करने के लिए चलेगा ना भाई हाँ चलेगा चेंज हो अभी ये यूट्यूब पे जाने वाला है अपने ब्लॉग हाँ तो सब लोग को बताओ कि चैनल को सब्सक्राइब करो चैनल को सब्सक्राइब करना लाइक करना शेयर करना ठीक है आपका नाम भाई मेरा नाम इसरार है इसरार खान इसरार खान तो भाई ने अच्छा डिस्काउंट करके दिया है मैं आपको बताता हूँ कितने में दिया है मेरे को तो आपको भी आना होगा तो आप आ सकते हो फॅशन स्ट्रीट 201 शॉप नंबर 201 है शॉप नंबर 249 तर इथून एक सँडो घेतली मी दिखाव एक मिनिट ते बघा एक सँडो असं घरी जिम वगैरेसाठी यूज घालायसाठी मी घेतले आवडली म्हणून घेतली बाई बाकी काही विषय नव्हता घ्यायचा हे डन करतो आता. आणि बघू आता अजून काय मला घ्यायची हां माझी ते मार्वलचं एक टी शर्ट आवडलं तर हे पण एक घेतो आता बॅग अशीच पूर्ण भरली आहे बघू शकता तुम्ही पहिल्यांदाच मी अशी हेवी बॅग घेऊन कुठं चाललो आहे आणि आज सोलो शॉपिंग झाली आपली ते पण बघा आझाद मैदानच्या समोर आहे बघू शकता तुम्ही मला घेतलं एक मार्वलचं बरं वाटतं डेली यूजसाठी भारी आहे स्टेशनच्या खाली तुम्ही बघू शकता सबवे इथे जॅकेटवाले तर याच्याकडून एक जॅकेट घेतले मी तुम्हाला घरी जाऊन दाखवतो 300 रुपयात भेटले जर तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊ शकता जसं खालनं आला ना तुम्ही स्टेशनवरून तसं समोरच आहे तर भावाने एक चांगलं दिलं आपल्याला 300 रुपयामध्ये तुम्हाला सुद्धा 1200 रुपये द्या इथं मार्केट आहे 12 डब्यांची धीमी लोकल आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ही लोकल 4:08 एक जॅकेट आता जनरेशन घातले बरं मोठे तुम्ही घातले तर मित्रांनो आपल्याला जे घ्यायचं होतं ते आपण घेतलं आहे हुडी वगैरे घेतले जॅकेट वगैरे घ्यायचं होते घेतले पॅन्ट पण घेतले स्ट्रेट फिट एक टी शर्ट आता एक आवडलं होतं ते पण घेतलं आहे तर मला असं वाटलं तर ब्लॉग एंड करूया कारण की आता माझ्या फोनमध्ये चार्जिंग राहिली आहे 10-12% तर अजून ब्लॉग लांबून मतलब नाही आता मला घरी पण जायचं आता इथं तुम्हाला वाजले 4-4:30 झाले तर मित्रांनो आय होप सो तुम्हाला मला सोलो शॉपिंग ब्लॉग आवडला असेल तर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आता ब्लॉग एंड करतो कीप सपोर्टिंग कीप लविंग सी यू नेक्स्ट ब्लॉग बाय